brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका संपल्या आणि या सगळ्यामध्ये जवळपास 18 ते 20 पालिका अशा आहेत जिथे भाजपने स्वतःचं प्राबल्य असल्याचं दाखवून दिलं। आज फायनल चेरी ऑन द टॉप काय सगळ्यावरती तर महापौर पदासाठी जे सगळं आरक्षण सोडती होत्या, लॉटरीज क्लिअर झाल्या। जवळपास 9 ठिकाणी महिला बसतात असं दिसतंय आणि बाकीच्या ठिकाणी जे काय आरक्षण आहे त्या गोष्टीसुद्धा लागू झाल्या। फायनली काय महापौर सुद्धा तिथे बसतील, पण आता राज्यात ज्या ठिकाणी आरक्षणाचा तिढा नाही अशा ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात। पुण्यातली सगळ्यात महत्त्वाची झेडपी याची सुद्धा निवडणूक लागणार आहे। जवळपास 73 सदस्य संख्या आहे। वेगवेगळ्या ठिकाणची जर काढल्या पण 13 पंचायत समित्या याच्यामध्ये आहेत आणि मग ती सदस्य संख्या केली की 146 गण असं सगळं दिसतंय। पण मुद्दा असा आहे की ज्यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पालिकेमध्ये अजित पवार नीट परफॉर्म करू शकलेले नाहीत, त्यांच्या अपेक्षा एवढं त्यांना यश मिळालं नाही। ज्या पुण्याचे ते कारभारी आहेत आणि त्या पुण्यावरती आता भाजप हा स्वतःचा झेंडा फडकवू पाहते, अशावेळी अजित पवारांनी नक्की कशा पद्धतीने हा सगळा आता त्यांच्या भोवती जो आवडला जाणारा व्यूह आहे, जो ट्रेडिशनली काय झेडपी त्यांच्याकडेच राहिली आहे, सगळ्यात जास्त सदस्य संख्या त्यांची असायची, या सगळ्यामध्ये आता अजित पवारांनी भाजपसोबतच जोडून घ्यायचं ठरवलं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि इंटरेस्टिंगली तालुकाने हे आजचं गणित काय हे पण सगळं समजून घ्यायचं आहे। कारण अजित पवार ज्यावेळी हे म्हणतात की यावेळेस तुतारी कुठेच नसेल, सगळी मंडळी घड्यावर लढतील, असं असताना सुद्धा आंबेगावात देवदत्त निकमांनी या सगळ्याला विरोध केला। अजून गोष्ट क्लिअर झालेली नाही। 27 तारखेला आता अर्ज सगळ्यात जणांनी भरलेत, 27 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, तोपर्यंत चित्र आणखी स्पष्ट होईल। पण पुण्यात जिल्ह्याच्या राजकारणात, ज्या राजकारणामध्ये अजित पवार हे कायम डॉमिनेटिंग फॅक्टर राहिले आहेत जिल्ह्याच्या राजकारणात, पण जिल्ह्यामध्ये शिवतारे पुरंदरचे यांचे एकनाथ शिंदेचे जे बापू शिवतारे त्याच तालुक्यामधले भाजपचे माजी आमदार म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आणि आता भाजपसोबत आहेत ते संजय जगताप, इकडे भोर मुळशी वेल्हे जिथे संग्राम थोपटे काँग्रेसचे होते ते पण भाजपसोबत आलेले आहेत, वरती जुन्नरला सोनावणे जे शिंदेंसोबत आहेत। आता अशी वेगवेगळी सगळी जिल्ह्यातली मंडळी आहेत जी समोरच्या पक्षात जेव्हा जाऊन बसलेले आहेत, त्यावेळी दादांना ही निवडणूक नक्की कशी जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जेव्हा हा व्यूह घेतला जातोय तेव्हा अजित पवारांनी भाजपला सोबत घेऊन म्हणजे पवारांना डावलून आणि भाजपला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे का, तर असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत। कुठली काय समीकरण आहेत सगळ्या गोष्टी सविस्तर बघायच्या आहेत, पॉलिटिकली कशा गोष्टी पुढे येतील तेही समजून घ्यायचं। नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। बऱ्यापैकी डिटेल्स आहेत, त्यातल्या वन बाय वन आपण जाऊ। आणि मागच्या जेव्हा 20 मार्चला सगळी निवडणूक ही सगळी झाली होती 2017ला, त्यानंतर आता जवळपास ही सगळी निवडणूक होणार आहे पुणे झेडपीची आणि तालुकांनी ह्या गणितं वेगळी आहेत। यावेळी इंटरेस्टिंगली बारामतीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना साईडलाईन करून 2 जागा इकडे यांना दिल्यात असं दिसतंय। तर आपण वन बाय वन सगळं पटापट चेक करू। पहिल्यावरती जुन्नरमध्ये याआधी बरं का म्हणजे गंमत काय आहे बघा इकडे आता की सोनावणे निवडून आल्यानंतर अपक्ष आहेत, पण म्हणजे इकडे शिंदेंना अलाइंड आहेत सोनावणे बऱ्यापैकी, तसे ते तटस्थ असल्याचं सांगतात वगैरे। पण मूळ मुद्दा असा आहे ज्या बेनकेंचं वर्चस्व त्यांनी इथून मोडून काढलं तिथे सोनावणेंना स्वतःला आता तिथली झेडपीमध्ये स्वतःचा गट ज्यावेळी पुढे न्यायचा आहे जुन्नर तालुक्यातून, त्यावेळी त्यांनी काय केलं आहे, सुरुवातीला सुरू होतं की एकनाथ शिंदेने भाजपसोबत लढेल, शेवटी शिवतारे म्हणाले की जसं यांनी महापालिकेला आम्हाला थांबवून ठेवलं आणि महापालिकेला आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खेळतं ठेवलं, नंतर ठरलं की युतीत नाही लढणार, असंच आत्ता पण झाल्याचं चित्र आम्हाला दिसतंय आणि भाजपच्या लोकांनी आम्हाला शेवटपर्यंत खेळून ठेवलं। याच्यावरती शिवतारे प्रचंड नाराज आहेत। माझं जेव्हा बोलणं पण झालं त्यांच्या सगळ्या सोर्सेससोबत तेव्हा असं कळलं की शिवतारेंचं म्हणणं होतं उलट आम्ही आणि दादांनी आता सोबत यायला पाहिजे आणि भाजपचं ला इथे साईडलाईन केलं पाहिजे, कारण एक दिवस हीच जर परिस्थिती राहिली तर भाजप आमचा मोठा भाऊ जरी सत्तेत असला तरी सुद्धा तो आम्हाला खाऊन टाकायला बसला आहे। आता ही पॉलिटिकल इनसिक्युरिटी जर आहे ह्या सगळ्या शिवसेनेच्या आणि एस्पेशली एकनाथ शिंदेच्या लोकांमध्ये, तर ती दादांच्या इथे का नसावी? दादांच्या गटात ही सगळी याच पद्धतीची बोलणी चाललेली आहेत। पण अजित पवार जे कायम एक पुणे जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग मॅन म्हणून राहिले आहेत, अर्थात प्रदीप गारटकर त्यांचे जे आहेत त्यांनी राजीनामा दिला, ते नगर परिषदेला इंदापुरातून ते लढले। इंदापुरात पण ह्यावेळेस फार वेगळं समीकरण आहे, ते आपण समजून घेऊ। पण हे सगळं होत असताना भाजपचे चंद्रकांतदादा पाटील, तिकडं राहुल कुल, मुरलीधर मोहोळ ही सगळी मंडळी बैठका घेत आहेत। यांच्यासोबत शिवतारे पण गेले होते बैठकीला, पण
त्यांच्या हाती तरी काय लागलं आहे असं आत्ता दिसत नाही. 27 तारखेला कोण कुठे माघार घेते यांचं आणखी चित्र स्पष्ट होईल, पण आत्तापर्यंत तरी हे काही झालेलं दिसत नाही. आता गणित काय समजून घ्या. या सगळ्या 146 गणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं तर जुन्नरमध्ये सोनावणेंनी काही भाजपला सोबत घ्यायचं नाही असं ठरवलं. तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मग ॲक्च्युअल राष्ट्रवादी हे दोन्ही, म्हणजे आता अमोल कोल्हे शरद पवारांचे जरी राष्ट्रवादी असले तरीसुद्धा मधल्या काळांमध्ये या युत्या आघाड्या करण्यामध्ये ते पण इंटरेस्टिंग त्यांनी रोल निभावला, स्पेशली पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या बाबतीत. तर तिथे शरद पवारांची माणसं सगळी सोबत आहेत अजित पवारांसोबत हे दिसतंय, आणि सोनावणे पूर्ण तिथे भाजपला काही सोबत घ्यायच्या तयारीत नाहीत, ते त्यांची लढत दिसते. खाली आंबेगावात आल्यानंतर कळतं की वळसे पाटलांचा स्वतःचा, त्यांचे पुतणे पण मागच्या तिथून उभे होते वळसे पाटलांचे. तर या सगळ्यामध्ये काय दिसतंय तर वळसे पाटील आणि देवदत्त निकम ही दोन मंडळी काय एकत्र यायला तयार नाही. देवदत्त निकम म्हटले की आम्ही काय घड्याळावरती लढणार नाही, आमचं स्वतःचं तुतारी इथे चिन्ह आहे, तर आम्ही तिथे लढतो. पण शेवटपर्यंत अजित पवारांचं असंच म्हणणं आलं की निकमांना पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तुम्हाला इथे घड्याळावरतीच लढायला लागेल. अजून हे काही गोष्ट सेटलअप झालेली नाही आहे, तो केओस अजून तसाच आहे. निकम त्यांच्या मागणीवरती अडून आहेत. दारांचं ते किती ऐकतात याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहेत. पण आंबेगावमध्ये सुद्धा हेच झालं की दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात तिथे उभे राहिले आहेत. तिथे भाजप वगैरे वगैरे हे सगळ्या सेकंड लाईनमध्ये ही सगळी मंडळी दिसत आहेत. आणखी खाली आलं तर खेडमध्ये थोडाफार शिवसेनेचा चंक आहे, पण अजूनही खेडचं चित्र पूर्णतः क्लिअर झालेलं नाही. सगळ्यात इंटरेस्टिंग गणित त्यांना मला असं वाटतं की इकडं भोर मुळशी वेल्हेमध्ये जे संग्राम थोपटे काँग्रेसचे होते ते काँग्रेसमधून इकडं आले, भाजपमध्ये आले. त्यामुळे आता इथे शंकर मांडेकर जे दादांचे आमदार निवडून आलेत त्यांच्यासमोर ऑलरेडी आव्हान तयार झालेलं आहे. मांडेकर जरी स्वतः सगळा व्यूह लावत असले तरीसुद्धा थोपटे हे ट्रेडिशनल लीडर होते, त्यामुळे त्यांची मंडळी तिथे निवडून आणणं हे त्यांच्यासाठी प्रायोरिटी राहते. हेच सेम गणित कुठे आलं आहे तर हेच सेम गणित झालं आहे वरती पुरंदरमध्ये शिवतारे आणि जगताप हे दोन्ही फॅमिली एकमेकांच्या विरोधात, एक काँग्रेस दुसरे शिवसेना. आता जगताप आले भाजपमध्ये आल्यानंतर सासवडची नगर परिषद पण निवडून आणली. हे त्यांच्या मातोश्री स्वतः इथे वस्तर आहेत. मुद्दा असा आहे हे सगळं होत असताना सुद्धा तिथे सुद्धा शिवतारेंना बॅकफुटवर जावं लागतं की अशी परिस्थिती आहे. पलीकडे कुल यांचा मतदारसंघ त्यातला थोडा कूल आहे, म्हणजे दौंडमध्ये त्यातल्यात असं काही फार मोठं रकस दिसत नाही आहे. पण इंटरेस्टिंग गणित कुठे आहेत? इंदापूर आणि बारामतीत. सुरुवात इंदापूरपासून करू. इंदापुरात गणित काय बघा. आता मला आठवतं इंदापुरात विधानसभेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळी एक 35 ते 40 हजार मतं त्यावेळी मानेंना मिळाली तिथे. आता हे प्रवीण माने जे काय आहेत यांनी जर त्यावेळी माघार घेतली असती तर या मागच्या निवडणुकीला हर्षवर्धन पाटील इंदापूरचे आमदार झाले असते आणि दत्तामा भरणेंचा पराभव झाला असता, कारण कमी लीडने दत्तामामा निवडून आले. तसं झालं नाही. हे अपक्ष लढले आणि यांनी मतं खाल्ली. हे सगळं झालं. मग विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ही सगळी मंडळी आली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जे ट्रेडिशनल भरत शहा आणि हर्षवर्धन पाटील हे सोबत असायचे त्यांचं अचानक तुटलं आणि भरत शहांना पाठिंबा दिला दत्तामा भरणेंनी. आणि प्रदीप गराडकर जे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे पुढेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला आणि परत माने, गारटकर आणि हर्षवर्धन पाटील या तिघांनी मिळून कृष्ण भीमा आघाडी ओपन केली. या कृष्ण भीमा आघाडीचे अधिकृत उमेदवार गारटकर ठरले. गारटकरांना अगदी थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ते झाल्यानंतर इथेच गोष्ट इंदापूरची थांबली नाही. आता गणित काय बघा. जे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात होते ते आता एकत्र आलेत. म्हणजे काय तर दत्तामामा आणि हर्षवर्धन पाटील आता इथे एकत्र आलेले आहेत. त्या दत्तामामांच्या भरत शहांना थांबवायचं म्हणून हर्षवर्धन पाटील विरोध करत होते आणि म्हणून ते गारटकर आणि मानेंसोबत आले होते. तर आता परत दत्तामामा आणि इकडं हर्षवर्धन पाटील हे एकत्र आलेत आणि त्यांची जी अंकिता म्हणून लेख आहे तर अंकिता पाटलांना तिथून आता झेडपी सदस्य करणार आहेत. आम्ही मागच्या त्या काँग्रेसच्या याच्यावर निवडून आल्या होत्या. यावेळी त्या कशावर लढत आहेत? त्या घड्याळावर लढत आहेत. बरं, दत्तामामा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यापेक्षा जुनं कोट अनकोट सख्य कशाला म्हणतात तर ते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी दाखवून दिलेलं आघाडीच्या काळामध्ये. या दोन्ही तालुक्यांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं, कारण दोन्ही नेत्यांचं एकमेकांसोबत पटायचं नाही असं ते म्हणायचे. अर्थात आमच्यात मनभेद नाहीत, फक्त मतभेद आहेत वगैरे असं हर्षवर्धन पाटील मला इंटरव्ह्यूमध्ये कायम सांगतात. पण त्याच्यावरून पुढे जाऊन काय राजकारणातल्या खेळ बघा इंदापूरच्या काय आहेत. इतकं सगळं गणित आता मी एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा इतकं पाणी वाहून गेल्यानंतर आणखी काय झालं आहे तर आता हर्षवर्धन पाटलांची लेख तिथे घड्याळावरती लढणार आहे. दत्तामामा ते एकत्र आल्यासारखं आता तरी चित्र आहे. आणि गारटकर जे अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून राजीनामा दिला, जे ट्रेडिशनल तसे हिंदुत्ववादी किंवा संघटनेतले वगैरे नेते असे होते
त्यांचा आता भाजपात प्रवेश झाला. म्हणजे मानेंनी भाजपात प्रवेश केलेला होता, त्यांचा आता गारटकरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. आणि असं सगळं साधारण त्या इंदापूरचं आता गणित दिसतंय, जे परत एकदा इंदापुरात नव्याने गोष्टी मांडल्या जातात. त्यामध्ये परत दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे यांची सुद्धा दुसरी पिढी आपल्याला दिसेल आता राजकारणात उतरली. भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे हे बोरी पंचायत समितीतला गणे, हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील बावडा गट, तसेच आप्पासाहेब जगदाळेंचे चिरंजीव यशराव हे वडापुरी माळवाडी गटातून रिंगणात उतरलेत. आता येऊ बारामतीकडे. बारामती मला म्हणजे बघा, राजकारण इतकं प्रवाही असतं ना, त्याचं उत्तम उदाहरण हे बारामती. काका पुतणे म्हणजे काकांनी स्वतःचा राजीनामा मागे घेतला. मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार म्हणाले की मी चाललो, भाजपसोबत गेले, सत्तेत बसले. तिथून आत्तापर्यंत काय झालं राजकारणामध्ये गेल्या 2 वर्षात, अजित पवार सत्तेत राहिले, बऱ्यापैकी पोर्टफोलिओज त्यांना निगोशिएट करता आले. पण भाजप ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली राजकारण करतं आहे, ते राजकारण थांबवण्यात किंवा ते थोपवण्यात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कितपत यश आलं आहे याचं उत्तर अजून मिळत नाही. आणि त्याचं मूळ कारण काय, तर पुणे पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी पुण्यात मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, तिकडे कोण मागच्या वेळी जगताप प्रचंड स्ट्रॉंग होते. जगतापानंतर त्यांचे बंधू यंदा काही फारसे ॲक्टिव्ह दिसले नाहीत, बॅक द डोअर ते काही गोष्टी हँडल करत होते. पण तिथे महेश लांडगेंसारखा माणूस जो अजित पवारांना कट्टुकट अंगावरती घेतोय, एवढं सहकरत असतानासुद्धा दादांच्या भोवती हा सगळा व्यूह आवडला जातो असं दिसतंय. त्यामुळे ॲग्रेसिव्हली भारतीय जनता पार्टी लोकल बॉडी इलेक्शन्सला पॉलिटिक्स करत आहे. ते पॉलिटिक्स जाणं अजून थांबवण्यात काही यश आलेलं नाही आहे. आणि म्हणून बारामतीत काय झालं बघा, या निवडणुकांमध्ये आधी काय झालं, दोन्ही राष्ट्रवादी एक तर एकत्र लढले, ठीक आहे, चिन्ह आपण वाटून घेऊ, कुठे तुतारी कुठे घड्याळ वगैरे हे ठीक आहे. आता दादा म्हटले की जिल्ह्याच्या ठिकाणी म्हटले कुठंच नाही पाहिजे, त्यातल्यात मला असं वाटतं तरी मुळशीमधला एखादा गट किंवा खडकवासल्यामध्ये एखाद्या ठिकाणी तुतारीवरती कोणतरी असेल, किंवा जर आंबेगाव सेटलअप नाही झालं तर तिथे मंडळी तुतारीवर असतील, अदरवाईज सगळी मंडळी घड्यावर लढणार आहेत, हे क्लिअर झालं. पण बारामतीत काय आलं, बारामतीमध्ये तिकडं आंबेगावात एक वेळेस अजित पवार तुतारी द्यायला तयार होतील, पण बारामतीत त्या आता द्यायला तयार नाहीत. उलट त्यांनी भाजपसोबत 2 जागा सोडल्यात. बारामतीतलं गणित बघा, राष्ट्रवादी काँग्रेसने या सगळ्यामध्ये भाजपशी क्लिअर कट हात मिळवणी केली. आणि काय केलं तिथे, तर पंचायत समितीसाठी 12 मधल्या 10 ठिकाणी, त्यातलं एक शिरसुफळ माझ्या माहितीनुसार 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा आहेत. तर अजित पवारांनी भाजपला सुपे आणि शिरसुफळ या 2 गणांमध्ये आता संधी दिली आहे. त्यांनी उलट तिथे बीजेपीला अकोमोडेट करून घेतलं बारामतीमध्ये अजित पवारांनी. आणि जिल्हा परिषदेसाठी 6 गटांवरती घड्याळ चिन्हावरती नव्या चेहऱ्यांना त्यांनी उमेदवारी दिली. आणि महत्त्वाचं काय, तर घराणेशाही नको अशी पहिल्यांदाच दिसतंय की अजित पवार हे म्हणतात की आता नवे चेहरे आपण दिले पाहिजेत. आणि बारामतीतल्या पंढरे गटातून किरण तावरे हे माजी सदस्य पुन्हा एकदा यावेळी रिंगणात उतरल्याचं एकदम क्लिअर झालं आहे. भाई जे बारामतीमधलं गणितच इतकं इंटरेस्टिंग आहे की शरद पवारांची जास्तीत जास्त माणसं अकोमोडेट करून घेण्यापेक्षा अजित पवारांनी उलट भाजपच्या दोघांना शिरसुफळ आणि पांढरे या ठिकाणी जागा सोडल्या. आणि भाजपला थोडंसं मला असं वाटतं की त्यांनी परत एकदा त्यांच्यासोबत राहण्याचा आणि त्यांना सोबत घेण्याचा बारामतीत प्रयत्न केला आहे. भोर तालुक्याच्या जिल्हा परिषदेमध्ये माजी सदस्य रणजित शिवतारे, कुलदीप कोंडे, विठ्ठल आवळे, मनसिंग धुमाळ, विक्रम खुटवड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे हे पंचायत समितीसाठी त्या रिंगणात दिसत आहेत. सेम इकडं खाली राजगडमध्ये पण काही गोष्टी दिसतात. म्हणजे जो मावळ तालुका वेल्हे जो तालुका आहे तिथे राजगडमध्ये सुद्धा या गोष्टी दिसतात की अमोल नलावडे यांनी राष्ट्रवादीने संधी दिली आहे, तर ते पण दिसत आहेत. आणि मावळमध्ये काय गणित आहे, तर मावळमध्ये सुद्धा परत एकदा भेगडे आणि शेळके यांच्या दोघांमध्ये लढत आहे. पण इंटरेस्टिंगली काही ठिकाणी आरक्षणं बदलली आणि आरक्षणं बदलल्यामुळे काय झालं की भाजपमध्ये सुद्धा इथे 2 गट झालेले आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा इथे 2 गट झालेले आहेत. आता त्या गोष्टी सगळ्या 27 तारखेपर्यंत क्लिअर होतील असं दिसतं. पण इंदापूर आणि बारामती परत एकदा चर्चेत काय आहेत, तर आधीची समीकरणं मागच्या निवडणुकीला बदलली, मागची समीकरणं या निवडणुकीला बदलली. शत्रूचा शत्रू हा मित्र असतो आणि परत आपण आणखी एक नव्याने मित्र बनवायचा असतो आणि परत त्या आधीचं शत्रूंचं गणित सगळं बिघडवून टाकायचं असतं. असं साधारण या इंदापूरचं गणित आहे. दादांनी काय केलं, फार काही वेगळं नाही केलं. तुतारीपेक्षा त्यांना कमळची माणसं जवळची वाटली, इझिली अकोमोडेट केली. लोकल पॉलिटिक्स अशाच पद्धतीचं चालतं. ज्या पद्धतीने भाजपची मंडळी MIM सोबत जातात अचलपूरसारख्या ठिकाणी, किंवा याच्या आधीसुद्धा ते गेलेले होते, बरं अचानक मागे घ्यावे लागलं. तिकडं कल्याण डोंबिवलीमध्ये जरी असं सांगत असले की आम्ही युतीने लढणार, युती सोबत येणार, महापौर युतीचा करणार,
अजून तरी तसं दिसत नाही. मनसे ठाकरेंच्या काही माणसं 4 जणांनी केलेला वेगळा गट आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची साधलेलं संधान, हेच सगळं राजकारण आहे. सगळ्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट पुण्यावरून मुंबई तकसाठी.